नमस्कार मित्रांनो, आम्ही हर वर्षीप्रमाणे आमचा पावसाळी अधिवेशन निघालेला आहे आणि सर्व मित्र आम्ही निघालोय. आमची पिकनिक चालले मुरबाडला फिरायला आम्ही निघालोय. तर चला बघूया आमचा शाळा ग्रुप पिकनिक ब्लॉग कसा होतो. आणि सगळी शाळा सुटलेली आहे आता. मला वाटतं तू शाळेची पोरं सगळी माझी. चला बघूया कसा होता आमचा हा आजचा पिकनिक ब्लॉग. आमचे आशुतोष कांबळे कधी नाही होते या वर्षी ट्रिपला आलेले. आणि हे तेजस जाड्या बघ की, अरे काळे काळे झालेले आहेत निलेश आबासाहेब माडिक आणि कोडक आहेत लक्ष्मण अशोक कोडक. आणि ही सगळी शाळेची जत्रा सुटलेली आहे आमची. ही शाळेची पोरं, ह्या पोरांना बघून आमचे जुने दिवस आम्हाला आठवलेले आहेत. आणि आता आम्ही शाळेची ट्रिप चाललेली आहे आमची शाळा ग्रुप घेऊन. ह्यो आलेला आहे जरणगाडा तेजस पवार. तर मित्रांनो आमचा प्रवास चालू झालेला आहे. सुखद प्रवास आणि एकदम सावकाश प्रवास आमचा. 4 जण मागून बाईकने येतात आणि आम्ही 14 जण रिक्षाने चाललेलो आहेत. तेजस पवार, आकाश कालिनन, कॅमेरा पकडला आशुतोष कांबळे आणि मी रिक्षा चालवतोय मनोज जाधव. तर बघूया हा आमचा मुरबाड प्रवास. पावसाळी अधिवेशन कसा पद्धतीने आम्ही पावसाळी अधिवेशन आम्ही बनेलीला पोचलोय. आणि पोचता पोचता ना अख्खे रिक्षा चिखलात भरलेली कशी तरी काढली रिक्षा. हे बघ हे भेंकड हे या काळ्यामुळे झालाय सगळा घोळ. या काळ्यामुळे सगळा घोळ झालाय. अख्खी रिक्षा चिखलात भरवली आमची. आणि आता आम्ही कशी तरी रिक्षा काढली आणि आपण निघालो आता पुढं. हो बडोदा हायवे लागलाय आम्हाला. बडोदा हायवे आम्ही आता डायरेक्ट मुरबाडला निघणार. चला बघूया प्रवास. खतरनाक प्रवास. अडकून राहिला होता. कोणाला रस्त्याशी काय मॅप पेक्षा खतरनाक माणूस आहे आमच्याकडे. गुगल मॅप पेक्षा खतरनाक काय गरज आहे मॅपची. आपण आहे ना मन आहे तर काय. कोणाला कधी काय आडे अडचणी रस्त्याचे काही प्रॉब्लेम असतील तर आकाश काळ्यांना संपर्क साधा. नेहमीप्रमाणे आपण आहे असं सांगून सगळ्यांचे लावणारे भेंडी. हा पद्धतशीर आपण आहे ना. आपण आहे ना. आकाश बोलले होते तिथं रस्ता आहे. आता आम्ही पोटगावला पोहोचलोय. हे आमच्या मित्राचं गाव आलेलं आहे पोटगाव. दिनेश भोईर यांचं हे गाव आहे. हे बघा ही कमान. इथून आतमध्ये दिनेश भोईर. मुरबाड हायवेला पोहोचताच मध्ये आम्हाला फणसाचे घरे दिसले. या झाड्याला दिसलेले. आता ते आम्ही थोडेसे चाकायला चाललोय. रिक्षा तिथे लावलेली आहे रोडला. यो 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 चला बघू फणसाचे घरे. हे 2 दलिंदर आलेले आहेत. मुखिया मंडळाचे मुखिया. खूप यांना ऊन लागते. चष्मा लावते. आणि हे फणसाचे घरे घ्यायला आम्ही थांबलोय. अति उत्तम घरे आहेत. घरे 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 यांनी आम्हाला घरे घेण्यासाठी थांबवलं. पण बोलतो मी पैसे देणार नाही. यांनी पैसे या झाड्याने पैसे दिले टाकले. टाकला उगा झालं पैसा यायला म्हणत झालंय ना. 100 रुपयाचे घेतलेले आहेत घरे. खूप छान आहेत. पाहिजे खूप मजा येते. हा मुरबाड प्रवास आमचा खूप सुखद प्रवास चालू आहे. मध्ये मध्ये खड्डे चालू आहेत. रस्ता खराब आहे थोडासा आधी मध्ये. पण खूप छान वाटतंय हा प्रवास करताना. सावकाश प्रवास चालू आहे आमचा. अति शांतपणे आणि कुठलीही घाई नाही. गळे गावाने पुढे चालू. चला मित्रांनो मुरबाडचा निसर्ग बघा. ही मजा आहे मुरबाडला जाण्याची. खूप छान वाटतंय. एकदम शांत वातावरण. क्या बात आहे निसर्गाची खरंच. आम्ही आता मुरबाड सोडलेलं आहे आणि आम्ही आता मसाला पोचू. थोड्या मसा नाही आपला सर्व गावला थोड्याच वेळात आम्ही पोचू. मस्त मित्रांनो आम्ही आता शिवळेला पोचलोय. शिवळे आणि आमची मित्रमंडळी थांबले. 2 जण मागे राहिले. आम्ही आता नाश्ता करणार. इथे फेमस शिवळेचा वडापाव आहे. हे बघा मागे दिसते. तर आता तिथं नाश्ता करून आम्ही आता पुढे निघणार आहोत. 2 जणांची वाट. आमचे काय अकाउंटंट ना. अकाउंटंटची आम्ही वाट बघतोय. अकाउंटंट येतात. परत पार्टी ऑर्गनायझर आहेत आमचे. त्यांची वाट बघतोय. मग आम्ही नाश्ता करू आणि आम्ही पुढे निघू.
वाट बघतोय कधी वडापाव तयार होतोय, भूक लागली कसा होय. हापापलेले दोन व्यक्ती, वैतागलेला माणूस मिस्टर गणेश भावा. चाललेली शिवळेतला फेमस वडापाव एकदम स्वस्त मध्ये. हे बघा हे हावरेपणा बघा. आम्ही वडापाव खातो, खूप छान वडापाव आहे, फेमस वडापाव शिवळेतला. कधी आला तर या इथे. वडापाव वा खतरनाक. शिवळेला आला नियर बाय बँक ऑफ महाराष्ट्र पे, नियर बाय बँक ऑफ महाराष्ट्र. त्याच्या बाजूला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. खूप उत्तम आहेत वडापाव, एक नंबर. कधी या. पाऊस पडतोय आणि अगदी थोड्याच वेळात आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचणार आहोत, ज्या ठिकाणी आम्ही चाललोय. हा बघा निसर्ग आणि हा रस्ता, काय सुंदर रस्ता आहे. थोड्याच वेळात आम्ही गावात पोहोचणार आहोत. आता आम्ही मार्केटला चाललोय. मित्रांनो आम्ही निघालो तेव्हा कडक ऊन होता, पाऊस नाही म्हणून आम्ही बोललो, निराश झालती सगळी पोरं, वैतागलेली. आणि इथं तुफान आहे, पावसाचा तुफान एकदम. काय बोलतात, वारा वादळ सुटलाय पावसाचा. तर आम्ही आता पोचतोय, 1-2 मिनिटात पोचतोय आतमध्ये आणि तिथून आम्ही मार्केटला जाणार आहे. चला मित्रांनो, आम्हाला पोचता 7:30 झाले. खूप मध्ये पाऊस आला त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला. इथे आम्ही बघा हे 2 घर आहेत. इथे आता आमची जेवणाची तयारी चालू करतोय आम्ही. चिकन मस्तपैकी घेतलाय, चिकन धुवायला घेतलाय. कसला वातावरण शांत आहे, सगळा आजूबाजूला एकदम काळोख पडलेला एकदम. आता आम्ही पुढच्या तयारीला लागतोय. मस्तपैकी चिकन धुवून घेतोय आणि आमचा पुढचा पार्टी नियोजन करतोय. आता चला बघूया. ही आहे आमची पार्टी जत्रा, फुल सोय आणि फुल तयारी चालू आहे. कुठे कांदा, कुठे कोथिंबीर आणि कुठे सगळा सोलकाम चालू आहे. एक नंबर चाललेली आहे तयारी आमच्या पार्टीची. आता मी जातोय कलेजी पेटा फ्राय करायला. त्या अगोदर छोटासा चहा पिऊया मस्त पैकी. चला छोटासा चहा पिऊया. मित्रांनो आता सुरुवात झालेली आहे. आता सध्या मक्क आणि चणं तिकडे टाकतो आणि तिकडे तुम्ही बघितला तिकडे सगळा भाजीपाला कांदा बिंदा सगळा कापायला घेतला. आणि हे बघा मस्त पैकी कलेजा टेटा आणि चिकन धुवून ठेवलेलं रस्त्याचे. आता एका साईडला हे शिजत ठेवतो आणि एका साईडला कलेजी टेटा फ्राय करायला घेतो. आणि त्याच्यानंतर झणझणीत चिकनचा रस्ता बनवतो. खूप मजा येणार आहे तुम्हाला आमचा पिकनिक ब्लॉग बघायला. या तळायला चालू करतो मी. 8व्या वर्षी माझ्या अंगावर ओढालेला. आता सावकाशरित्या मी तळतो कलेजी टेटा. मनोज महाराज म्हणे पाणी अजून तापला नाही. तेल होतंय का पाणी होतंय? तेल आहे, तेल तापलेलं नसल्या कारणाने. पण आता सुरुवात झालेली आहे मस्त फ्राय. पहिला तेल तापून द्यायचं होतं ना. टकाटक तापलं म्हणजे वाटण टाक ना त्याच्यात थोडंसं. तेल तापत होतं. हा म्हणे थोडं वाटण टाक ना. थोडा कांदा आणि हे पण मार मस्त जास्त. आता कलेजी टेटा झालेला आहे आणि आता मस्त झणझणीत रस्सा बनवायला घेतलाय. चिकन रस्सा. कांदा टाकलाय मस्त थोडासा कांदा लालसर झाला. आता तेल टाकतो आणि झणझणीत चिकन रस्सा बनवतो. कसा वाटतो एकदम. आता याच्यात मस्त चिकन टाकायचा. एकदम लाल भडक झणझणीत बनवलेला आहे.
असा एकदम मस्तपैकी झणझणीत झालेला आहे. थोडासा वाफेवर ठेवतो आणि मग नंतर हलकासा पाणी टाकतो. चिकन लपेटा, भाकरी, भात आणि चिकन लपेटा. मित्रांनो, भाजी झणझणीत बनून झालेली आहे. तेव्हा फुल तरी बिरी एकदम फुल लपेटा टाईप भाजी झालेली आहे बनून. आणि आता थोड्या वेळात आम्ही जेवायला बसू. कसं वाटतंय रस्सा बघून तुम्हाला? एक नंबर झालेली आहे भाजी, भाकरी, हा भात, भाजी, एकच नंबर काम झालेलं आहे. आमची पार्टीचं नियोजन झालेलं आहे. अति उत्तम पद्धतीत चाकणा कलेची डेटा यो व्यक्ती आहे. हा व्यक्ती खूप वर्षानंतर शाळा ग्रुपला जॉईन झालेला आहे. आणि हे बघा कसं ते काम, किती रुबाबदार. बघा आनंद होतो यांना या गोष्टीचा का ते रॉयल स्टॅग सोबत फोटो काढतात. एकच नंबर. अरे क्या हे आडी माडी ताडी मास्टर किती सभ्यपणे बसल्यात का जसं काय आम्ही काही करणारच नाही. आणि सर्वात अगोदर हेच धिंगाणा घालणार आहे. 2 मिनिटं आलो. हे आम्ही फक्त रेड वाईन पिणार आणि नंतर ती संपली का. वाईनवाला माणूस तिकडे, वाईनवाला माणूस. आणि आम्ही वाईनचा खांबा आणलाय. तो संपूस तर आम्ही काय बोलतो संतुष्ट आहोत. संपल्यानंतर आणसून तुमसून संसून सगळा काय. हे जे आहेत ना, हे जे गृहस्थ जे आहेत ना, जे भरतायत एकदम व्यवस्थित. हे सगळ्या शाळा ग्रुपचे काय बोलते त्याला, गुरुवर्य निलेश आबासाहेब माडी. मापात पाप नाही आणि पापात माप नाही. तुमचा हात ह्या कॅमेऱ्यात दिसतोय, तुमचा हात कॅमेऱ्यात दिसतोय. अशा रीतीने आमचा पार्टी चालू झालेली आहे. मित्रांनो, आमचा हा एकमेव ग्रुप आहे, शाळा ग्रुप आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. एकमेव ग्रुप आहे. 2007-2008चा आमचा 10वीचा बॅच अजूनपर्यंत एकत्र आहे. आणि हीच आमची मैत्री आहे. आणि अशा रीतीने आम्ही पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन हर वर्षी करतो. ह्या वर्षी एकत्र एवढे जण जमले, खूप मजा आलेली आहे. आणि हा उद्या पण तुम्हाला हा व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे. तर चला आम्ही तात्पुरती आमची पार्टी एन्जॉय करतो. मित्रांनो, आमचा हा शाळा ग्रुपचा पिकनिक म्हणजे पावसाळी अधिवेशन व्हिडिओ भाग 1 तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कसा एन्जॉय केला हा आमचा व्हिडिओ बघताना, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा या व्हिडिओला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया भाग 2 मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.